धर्मपत्नी डॉक्टर संपदा मुंडे तिनं काल अचानक आत्महत्या केली। आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटिंग न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली। आणि तिनं मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा, आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला। त्याच्या अगोदर तिने लेखी तक्रार दिली, लेखी तक्रार दिली होती DYSP कडे। त्याचं आणखी तिला उत्तर आलेलं नाही। ते पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे। तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तो सुसाईड करीन। आम्हाला त्याच्यातलं पुढचं काही माहीत नाही। दाखल झाला आहे ज्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या म्हणजे हातावर 2 नावं लिहून ठेवली, ज्याच्यामध्ये एक आमचे PSI आहेत फलटण ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत। अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध। एक आमचे PSI त्यातले आहेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे। हा गुन्हा दाखल झाला आहे फलटण शहरमध्ये, कारण त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली ते हॉटेल फलटण शहरमध्ये आहे आणि या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहेत। मीनवाईल PSI जे आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आलेलं आहे। साहेब, ह्या एक प्रकरणामध्ये त्या मुलीनं एक पत्र लिहिलं आहे, त्या पत्रामध्ये खासदारांकडनं आणि त्यांच्या PN कडनं मला दबाव आणला जातो माझ्याकडे असा एक आरोप केला। त्यात नेमकं कोण किंवा नेमकं काय विषय नाही याच्यामध्ये म्हणजे हा जो गुन्हा आहे याच्यामध्ये त्यांनी तर ही जी 2 नावं लिहिली आहेत ती म्हणजे मानसिक आणि शारीरिक छळ आणि बलात्कार अशी आहेत। आता ह्या ज्या चिठ्ठीचं तुम्ही म्हणताय किंवा तक्रारीचं, त्याच्यामध्ये मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तत्कालीन PI यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती, त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती। परंतु ॲपरंटली असं वाटते प्रायमा फेशी की या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा, परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढचा तपास फलटण शहर पोलीस करत आहेत। आम्ही आता तो तपास फलटण SDPO ह्यांच्याकडेच देणार आहोत, जेणेकरून तो SDPO लेवलच्या अधिकाऱ्याकडे जाईल आणि यातलं पूर्ण सत्य बाहेर येईल। याच्या आधी आपल्याकडे त्या संबंधित डॉक्टरांनी अशी काही तक्रार केली होती का की पोलीस आमच्यावर दबाव टाकतायत की आम्ही सांगेल त्या पद्धतीचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं म्हणून? नाही, याच्यामध्ये त्यांनी तत्कालीन SDPOंकडे एक तक्रार पोलिसांच्याबद्दल केली होती आणि पोलिसांनी त्यांच्याबद्दल एक जिल्हा शल्य चिकित्सांकडे तक्रार केली होती। असं दोन्ही परस्पर विरोधी तक्रार झालेल्या आहेत। आरोपींना अटक आत्ताच झालेली नाही, ते दोन्ही आरोपींना अटक करण्याकरता टीम रवाना करण्यात आली आहे। तुम्ही घटनास्थळाला भेट दिली का? नाही, आज सकाळी ॲक्च्युली काल आत्महत्या रात्री उशिरा कळालं। आता आमच्या ॲडिशनल SP तिथे गेलेले आहेत। साहेब, नेमकं आता त्या घटनास्थळावरती तुम्ही गेलेला नव्हता, तुमच्याकडे त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही कलेक्ट करताय, मात्र SP म्हणून तुम्ही त्या गांभीर्य घटनेकडे कसं पाहताय? नाही, हे अतिशय सिरियस घटना आहे। एक आत्महत्या आहे ज्याच्यामध्ये बलात्काराचा आणि मानसिक त्रास देण्याचा आरोप आहे। त्याच्यामुळे अतिशय गंभीरतेने घेऊन त्याच्यामध्ये आमच्या ॲडिशनल SP तिथे रवाना झालेले आहेत, SDPO तिथे आहेत, SDPO तपास करणार आहेत आणि फॉरेन्सिक टीमही जी नवीन आमची आता फॉरेन्सिक व्हॅन आलेल्या आहेत त्या रात्रीपासून तिथे तळ ठोकून आहेत आणि तपास अतिशय म्हणजे ज्याला सायंटिफिक आणि योग्य रीतीने सुरू आहे। सायंकाळी घडलेली आहे, गुन्हा दाखल झालाय काही तासापूर्वी। नाही, त्याच्यामध्ये असं आहे की सुरुवातीला साधारणतः 7:30-8च्या दरम्यान त्या ज्या डॉक्टर आहेत त्यांनी एका हॉटेलमध्ये बुक केलं होतं।
त्यानंतर हॉटेलमध्ये बुक केल्यानंतर त्या बाहेर येत नाहीत, काय फोन नाही, काय नाही, म्हणून काही प्रमाणात बेल वाजवली तर उत्तर नाही. असं लक्षात आल्यावर हॉटेलचे जे म्हणजे तिथले आहेत मॅनेजमेंट, त्यांनी डुप्लिकेट चावीने मला वाटतं काल रात्री साधारणतः 8च्या दरम्यान ते जेव्हा खोलला असता त्यांना गळफास घेऊन आत्महत्या केलेली दिसली. त्यानंतर ऐका ना, त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं, पोलीस तिथे गेले. या सगळ्या ह्याच्यातनं मग एडी दाखल झाली, कारण ॲपरेंटली ती आत्महत्या होती. त्याच्यानंतर तिथल्या म्हणजे जेव्हा घरच्यांशी कॉन्टॅक्ट केला, आता हे मी सांगतोय ते जे PIने मला सांगितलं त्याच्या आधारे आहे की इन्क्वायरी जिथपर्यंत आम्ही येत नाही तिथपर्यंत करू नका अशी घरच्यांची डिमांड होती. त्यामुळे साधारणतः 3-3:30ला जो इन्क्वेस्ट करताना त्यांच्या हातावर लिहिलेलं आढळलं, याच्यावर पामवर, आणि त्याच्यामध्ये जे आरोप होते त्याच्या आधारे मग त्या नातेवाईकांची तक्रार घेऊन सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.